तुळजापूर महामार्ग महागाव व उमरखेड तालुक्यात प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे या मार्गावर सातत्याने अपघात होत आहे. शनिवारी एसटी बसला पाठीमागून कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात बस दरीत कोसळता कोसळता वाचली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे एसटी बस दरीत कोसळली नाही आणि 50 प्रवासी थोडक्यात बचावले. सकाळी 11:30च्या सुमारास नांदगव्हाण घाटात ही घटना घडली. अपघातानंतर जेसीबी मशीनच्या सहाय्याने एसटी बसला आधार देण्यात आला. तेवढ्या वेळात प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. महागाव ते उमरखेड रस्त्यावरील नांदगव्हाण घाटातील निर्माणाधीन पूल अपघात क्षेत्र बनले आहे. 4 दिवसात या ठिकाणी हा तिसरा मोठा अपघात झालेला आहे. हदगाव येथून एसटी बस क्रमांक ही बस 50 प्रवासी घेऊन नागपूरकडे निघाली होती. सकाळी 11:30च्या सुमारास बसला नांदगव्हाण घाटात सिमेंट मिक्सर ट्रकने मागून जोराची धडक दिली. या धडकेनंतर समोरील सिमेंटच्या संरक्षक भिंतीत बस अडकल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. त्यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी जवळच रस्त्याच्या कामावर असलेल्या जेसीबीला बोलावून त्याच्या सहाय्याने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. विशेष म्हणजे मागील 4 दिवसातील नांदगव्हाण घाटातील हा तिसरा अपघात असून 2 दिवसांपूर्वीच या ठिकाणी 2 ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला होता. त्यातील अपघातग्रस्त ट्रक अजूनही बाजूला करण्याचे सौजन्य महामार्ग पोलिसांनी दाखवलेले नाही आणि आज बसचा अपघात झाल्याने प्रवासी भयभीत आहे.